तर मित्रांनो, आजचं लेक्चर स्टार्ट करण्याच्या आधी मला एक सूचना द्यायची आहे तुम्हाला. ती म्हणजे आपण आजपासूनच 11th स्टँडर्डचं फिजिक्स, ठीक आहे, आणि 12thचं तर चालूच आहे आपलं, ठीक आहे, तर हे चालू करतोय. तर आमच्या मित्रमंडळीपैकी किंवा कोणी ओळखीचं 11th स्टँडर्डचं जर असेल, ठीक आहे, तर त्याला किंवा 10thची एक्झाम दिली आणि त्याला नंतर ॲडमिशन घ्यायचं आहे, 11thला सायन्स घ्यायचं आहे, असंही कोणी असेल तर त्यांना हे लेक्चर्स बघायला सांगा, ठीक आहे की नाही. तर ही एक सूचना होती. तसं तर आपण 10thचे पण चालू केले, पण 10thचे फक्त फिजिक्सचे लेक्चर्स बघून काय पूर्ण अभ्यास होणार नाही, ठीक आहे. कोणी फारच इंटरेस्टेड असेल 10thचा तर तो बघू शकतो लेक्चर्स, ठीक आहे. माझे सगळेच लेक्चर्स फ्री आहेत, यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. त्यामुळं मग तसा 10thचाही बघू शकतो, 11thचा बघू शकतो आणि 12thचे तुम्ही तर बघतायच. तर ही एक छोटीशी इन्फॉर्मेशन होती, ठीक आहे. अपेक्षा करतो की तुम्ही हे सांगाल सर्वांना, ठीक आहे. हा माझा मेसेज सगळ्यांकडे कन्व्हे करसाल, ठीक. त्याच्यानंतर बघा, आता आपण या फ्लुइड मेकॅनिक्सला हळूहळू चालू केलं आणि तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीचे लेक्चर्स जर आम्हाला व्यवस्थित कळाले की मग आमचा बरोबर या चॅप्टरला, ठीक आहे, या चॅप्टरचा बेस म्हणा किंवा या चॅप्टरची लिंक लागते किंवा आम्ही आमच्या ब्रेननी मग विचार करायला लागतो आणि मग ते तिथपर्यंत तुम्ही विचार करायला लागले की मग चॅप्टर हा तुम्हाला सोपा वाटतो. सुरुवातीचे लेक्चर्स हे फार महत्त्वाचे राहते, त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक बघा. बरेच जण तुमच्यामधले बघत नाही आहेत, ठीक आहे. त्यातल्या त्यात जे आमची उमरखेडची 12thची बॅच आहे त्याच्यामध्ये मोजकेच जण बघत आहेत, ठीक आहे. बाकीचे अजूनही बघत नाही, ठीक आहे. तर ते आपण क्लास चालू झाल्यानंतर बघूयात की मग त्यांचं काय करायचं ते आता. बरं, तर मला सांगा, आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं सर? आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड चालू केला. सुरुवातीच्या इंट्रोडक्शन, पहिले तर इंडेक्स बघितला. त्याच्यानंतर इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सॉलिड ही जी मॅटरची स्टेट आहे आणि फ्लुइड यांच्यामधला व्यवस्थित डिफरन्स सांगितला. तो अवेलेबल आहे यूट्यूबवरती, तुम्ही नोट्सही काढली असेल अशी मी अपेक्षा करतो. त्याच्यानंतर मी, ठीक आहे, 3 इलास्टिक कॉन्स्टंट्स असतात ते एक्सप्लेन केले होते. देअर आर 3 इलास्टिक कॉन्स्टंट, ठीक आहे. 3 इलास्टिक कॉन्स्टंट असतात, ठीक आहे. ते मी तुम्हाला सांगितले होते. कोणते कोणते असतात सर? पहिला होता यंग्स मॉड्युलस कॅपिटल वाय, दुसरा होता बल्क मॉड्युलस के आणि तिसरा होता मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी त्याला आम्ही इटा, म्हणजे असा यन आणि त्या यनचा दुसरा पाय खूप लांब, इटा म्हणत असतो आपण त्याला, बरोबर ना? ठीक आहे. असे 3 इलास्टिक कॉन्स्टंट असतात, हे सांगितलं होतं मी तुम्हाला. सगळं महत्त्वाचं आहे, ठीक आहे. हे सगळं महत्त्वाचं आहे. जर हे आम्ही व्यवस्थित समजून घेतलं असेल तर मग चॅप्टरमध्ये कुठेतरी तुम्हाला न्यूमरिकलच्या वेळेस, एखाद्या कन्सेप्टच्या वेळेस मग अडचणी येत राहतात. बरं, मग त्याच्यानंतर आम्ही लास्ट लेक्चरमध्ये आयडियल फ्लुइडच्या बद्दलच्या त्या 2 नोट पॉईंट होते की टँजेन्शियल फोर्सला अपोज करत नाही फ्लुइड. अपोज करत नाही म्हणजे टँजेन्शियल फोर्स फ्लुइडवर लागला की फ्लुइड सरळ सरळ फ्लो होते आणि परपेंडिक्युलर फोर्स जर फ्लुइडवर लागत असेल तर त्याला मात्र तो अपोज करतो. म्हणजे तिथं आमचे मेकॅनिक्सचे रूल्स लागतील मग, कारण टँजेन्शियल फोर्सला तर तो रिस्पॉन्सच देत नाही आहे ना, तो सरळ सरळ, ठीक आहे. म्हणजे जो आमचा न्यूटनचा लॉ काय म्हणतो, फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मग ते टँजेन्शियल फोर्सच्या वेळेस फ्लुइड तसं रिस्पॉन्डच करत नाही, रिस्पॉन्सच देत नाही आहे. तसं लागला की सरळ सरळ फ्लो होते. टँजेन्शियल फोर्स लागला की सरळ सरळ फ्लो होते. पण परपेंडिक्युलर फोर्सच्या वेळेस फ्लुइड आम्हाला रिस्पॉन्स देते, म्हणजे अपोज करते. म्हणजे तिथं इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, ॲक्शन रिॲक्शनवाला कन्सेप्ट आम्ही न्यूटन्स थर्ड लॉ लावू शकतो. बरं, हे कळालं तुम्हाला. आयडियल फ्लुइड कळालं तुम्हाला. मग आता इथून समोर आपण चॅप्टरमध्ये आयडियल, म्हणजे हे कन्सेप्ट जे आहेत ते आयडियल फ्लुइडला कन्सिडर करून घेतलेले आहेत, रिअल फ्लुइडला कन्सिडर करून नाही आहेत हे कन्सेप्ट, ठीक आहे. इथून समोर ज्या वेळेस एखादा कन्सेप्ट येईल तर ते आयडियल फ्लुइड कन्सिडर करायचं. तसं मी त्या वेळेस तुम्हाला सांगेनच, ठीक आहे. पण आयडियल फ्लुइडला आणि त्या चार प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या. कोणत्या कोणत्या सांगितल्या होत्या? 4 प्रॉपर्टीज महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्यात, की आयडियल फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल राहते, म्हणजे कॉम्प्रेस होत नाही, ते डेन्सिटी कॉन्स्टंट राहते त्याची, म्हणजेच. बरं, मग दुसरी प्रॉपर्टी होती नॉन विस्कस. नॉन विस्कस म्हणजे काय? फ्रिक्शन नसणे, फ्लुइडमध्ये फ्रिक्शन नसते त्या लेयर्समध्ये, फ्लुइडच्या लेयर्समध्ये फ्रिक्शन नसणं म्हणजे नॉन विस्कस. त्याच्यानंतर इररोटेशन, म्हणजे फ्लुइडचा जो मॉलिक्यूल आहे, लिक्विड मॉलिक्यूल आहे, तो असा रोटेट होत नाही, म्हणजे टर्ब्युलन्स नाही तयार करत, तो असा सरळ सरळ जातो. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ वॉटर मॉलिक्यूल ॲट ईच पॉईंट ऑफ इट्स मोशन इज कॉन्स्टंट, याला म्हणायचं इररोटेशन.
त्याच्यानंतर स्टेडी फ्लोचा अर्थ तोच असतो की वेलोसिटी ऑफ मॉलिक्युल ॲट इच पॉईंट इज कॉन्स्टंट. ठीक आहे. बेसिकली इररोटेशनचा अर्थ नो टर्ब्युलन्स, म्हणजे तो रोटेट होत नाही स्वतःच्या ॲक्सिसच्या अबाउट. आणि स्टेडी फ्लो, फोर्थ प्रॉपर्टी कोणती होती आयडियल फ्लुइडची? स्टेडी फ्लो असतो त्याचा, म्हणजे प्रत्येक पॉईंटला स्पीड किंवा त्याची वेलोसिटी कॉन्स्टंट असते. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या मी. आता या चॅप्टरमध्ये किंवा या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण काही जनरल प्रॉपर्टीज पण असतात फ्लुइडला, ते बघणार आहोत. मग ह्या जनरल प्रॉपर्टीज आणि आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीमध्ये काय डिफरन्स आहे सर? तर आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टी हे फक्त आयडियल फ्लुइड, ठीक आहे, ला लागतील ना. ह्या जनरल प्रॉपर्टीज आहेत म्हणजे ह्या सगळ्याच फ्लुइडला लागतात. ह्या प्रॉपर्टीज सगळ्याच फ्लुइडला लागतात. आयडियल फ्लुइड असू द्या, रिअल फ्लुइड असू द्या, अजून कोणताही फ्लुइड राहू द्या, फ्लुइड म्हटल्यानंतर ह्या एवढ्या प्रॉपर्टीज कंपल्सरी लागतात, त्यांना कंपल्सरी लागतात. ठीक आहे. आणि असंही हे तुम्हाला माहिती आहे, पण टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तसा जर थिअरीचा क्वेश्चन आला तर आम्हाला लिहिता आलं पाहिजे, म्हणून मी घेतलं. काय बघा प्रॉपर्टी? दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो, माहिती आहे आम्हाला. दुसरी काय? दे हॅव ॲबिलिटी टू टेक शेप ऑफ द कंटेनर, ज्या कंटेनरमध्ये टाकलं तो शेप होत असतो फ्लुइडचा. दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, म्हणजे डिफॉर्मेशनला अपोज करत नाहीत ते. दे गेट परमनंटली डिफॉर्म म्हणजेच फ्लो. म्हणजे बघा, मला काय म्हणायचंय बघा या थर्ड पॉईंटमध्ये. आता हा जर एक आता सॉलिड सबस्टन्स आहे, हा वाला माझा हात सॉलिडच आहे, हा सॉलिडच आहे, मग हे सॉलिड सबस्टन्स आहे. आणि याच्यावरती जर मी असा फोर्स टाकला तर हा असा होईल. एखादा सबस्टन्स असा फोर्स टाकल्यानंतर असा होतो ना सॉलिड, मग याला म्हणायचं डिफॉर्म. पहिले असा होता, ही साईज होती, त्याच्यानंतर आता त्यांनी साईज शेप चेंज केला म्हणजेच डिफॉर्म झाला. तर हे फक्त सॉलिडमध्ये होऊ शकते, लिक्विडमध्ये असं नसतं होत. लिक्विडमध्ये तुम्ही तर त्याला असा टँजेन्शियल फोर्स टाकला म्हणजेच डिफॉर्मिंग फोर्स टाकला, डिफॉर्मेशन फोर्स टाकला, तर तो असा डिफॉर्म नाही होत, तो फ्लो होतो. म्हणजे दे गेट परमनंटली डिफॉर्म, ते सांगायचं आहे आम्हाला ह्या थर्ड प्रॉपर्टीमध्ये. ठीक आहे. पुन्हा एकदा थर्ड प्रॉपर्टी सांगतो कारण हे थोडीशी कन्फ्यूज करेल तुम्हाला. दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, ब्रॅकेटमध्ये काय? दे गेट परमनंटली डिफॉर्म म्हणजे फ्लो. बरं, आता हे एवढं झाल्यानंतर ठीक आहे, इथून समोर थोडंसं अजून एक दोन पॉईंट लक्षात घ्या की याच्या आधीचे आमचे जे चॅप्टर होते मेकॅनिक्सचे, त्याच्यामध्ये ना आम्ही मास आणि फोर्स असे पॉइंट्स किंवा असे फिजिकल, या दोन फिजिकल क्वांटिटीजला कन्सिडर केलं होतं आणि त्या चॅप्टरचा अभ्यास केला होता. म्हणजे मला म्हणायचं आहे की आतापर्यंतचे रोटेशनल डायनामिक्स नावाचा चॅप्टर, ऑसिलेशन नावाचा चॅप्टर, इव्हन 11चे जे चॅप्टर्स मी शिकवले, लॉज ऑफ मोशन इन अ प्लेन, हे सगळे चॅप्टरच्या वेळेस आपला ऑब्जेक्ट हा मास असणारा होता आणि मग त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स, त्या फोर्समुळं तयार होणारं, ठीक आहे, मोशन, मग त्या मोशनचे 3 पॅरामीटर्स, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲक्सलरेशन. मग फोर्स ऍक्ट झाल्यानंतर वर्क डन होते बॉडीचं, ते वर्क डन म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, कधी कायनेटिक एनर्जी, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या की नाही. या दोन ठीक आहे महत्वाच्या टर्म्स होत्या मेकॅनिक्स मधल्या. पण आता या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये ठीक आहे, आपल्याला हे दोन वर्ड्स कामाचे नाही आहेत किंवा हे येणार नाहीत किंवा यांना आपण कन्सिडर करणार नाही आहोत. आपण मासच्या ऐवजी कशाला कन्सिडर करणार इथून समोर? ठीक आहे, म्हणजे मासच्या ऐवजी आपण डेन्सिटी कन्सिडर करत असतो किंवा डेन्सिटी आपल्याला महत्वाचा आहे. ठीक आहे, म्हणजे फ्लुइडला बेसिकली डेन्सिटी न कन्सिडर करायचं, कारण आपला ऑब्जेक्ट हा फ्लुइडवाला आहे. मग फ्लुइडला डेन्सिटी कन्सिडर करायचं, मास नाही कन्सिडर करायचं. आणि फोर्सच्या ऐवजी काय कन्सिडर करायचं? फ्लुइडचं प्रेशर कन्सिडर करायचं. म्हणजे हे कामाचे नाही आहेत आता आपले, हे कामाचे आहे. आलं का लक्षात तुम्हाला? हे सगळे कन्सेप्ट या चॅप्टरला बरोबर अशी लिंक लावून देण्यासाठी आहे का, असं टेक्स्टबुकमध्ये दिलेलं जरी नसेल तरी. ठीक आहे, आपल्याला कामाचे कोणते आहेत? डेन्सिटी आणि प्रेशर. म्हणजे इथून सगळं डेन्सिटी आणि प्रेशर बद्दल विचार करायचा, या दोघांबद्दल नाही, जो आपण मेकॅनिक्स मध्ये करत होतो. बरं, हे झाल्यानंतर आता बघा इकडे काय लिहिलं मी? इकडे लिहिलं की फ्लुइड आणि त्याचे दोन, ठीक आहे, आणि फ्लुइड आणि असा एक डॅश करून लिक्विड लिहिलं. याचा काय अर्थ होते सर? तर मला सांगा, फ्लुइडमध्ये तर सगळ्यात, म्हणजे फ्लुइडमध्ये तर लिक्विड पण येतात, त्याच्यानंतर प्लस गॅसेस पण येतात, बरोबर आहे, प्लस सम सॉलिड्स पण येतात, बरोबर आहे की नाही? पण इथून समोर या चॅप्टरमध्ये तुम्हाला या दोन गोष्टींना कन्सिडर करायचं नाही आहे. फ्लुइडमध्ये जरी ते येत असतील तरी तुम्हाला फक्त लिक्विडलाच कन्सिडर करायचं. आय रिपीट, मला असं म्हणायचंय की फ्लुइडमध्ये ह्या गोष्टी येतात सगळ्या, मी सांगितलं, मला मान्य आहे, तुम्हाला मान्य आहे. पण इथून समोर जो चॅप्टर आमचा त्यांनी डिझाईन केलेला आहे तो फक्त या लिक्विडला पकडून कन्सिडर केलेला आहे. म्हणजे फ्लुइड म्हणजे लिक्विड कन्सिडर करा, कारण लिक्विडलाच त्यांनी कन्सिडर केलं. ह्या दोघांनाही, ठीक आहे, हे दोघे फ्लुइडमध्ये येतात, पण यांचा अभ्यास आपण नंतर करणार आहोत. हे गॅसेस सबस्टन्स आपला जो थर्ड चॅप्टर आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन,
हा गॅसेस जो सबस्टन्स आहे आपल्याला तो थर्ड चॅप्टरमध्ये कन्सिडर करायचा आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे इथून समोर आपण फ्लुइड जरी म्हणत असू तरी ते फ्लुइड लिक्विडच राहणार आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणून मी इथं असं लिहिलं फ्लुइड डॅश लिक्विड, कारण हे फ्लुइड म्हणजे फक्त आता लिक्विडला कन्सिडर करायचं आहे या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये इथून समोर. बरं, मग आता मला सांगा फ्लुइड जर रेस्टमध्ये असेल तर त्याला हायड्रोस्टॅटिक म्हणतात. फ्लुइड जर मोशनमध्ये असेल तर त्याला हायड्रोडायनामिक्स म्हणतात. मग हायड्रोस्टॅटिक हायड्रोडायनामिक्स हे वर्ड्स आमच्या चॅप्टरमध्ये, ठीक आहे, न्यूमरिकल्समध्ये, सीईटी नीट जेच्या पेपर्समध्ये, न्यूमरिकल्समध्ये किंवा जर तुम्ही रेफरन्स बुक बघत असाल कोणते तर त्यांच्यामध्ये असे वारंवार येतात. मग हायड्रोस्टॅटिक म्हणजे काय होते सर? हायड्रोस्टॅटिक इज नथिंग बट स्टडी ऑफ फ्लुइड विच इज ॲट रेस्ट. पुन्हा एकदा, हायड्रोस्टॅटिक म्हणजे स्टडी ऑफ फ्लुइड विच इज ॲट रेस्ट, म्हणजे जे फ्लुइड रेस्टमध्ये कन्सिडर करून अभ्यास करायचा त्याला हायड्रोस्टॅटिक म्हणतात. आणि हायड्रोडायनामिक्स म्हणजे काय? स्टडी ऑफ फ्लुइड विच इज इन मोशन, म्हणजे जे फ्लुइड मोशनमध्ये आहे आणि तुम्ही त्याला कन्सिडर करून अभ्यास करता त्याला हायड्रोडायनामिक्स म्हणतात. मग ह्या दोन डेफिनेशन झाल्या, स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन, स्टडी ऑफ फ्लुइड इन रेस्ट. ठीक आहे, ह्या कळाल्या सगळ्या गोष्टी. बरं, मग हे सगळं झाल्यानंतर आता मला, ठीक आहे, हा तुमचा सेकंड पॉईंट झाला. आता इथे आपला तुमचा फ्लुइड नावाचा जो सेकंड पॉईंट होता आणि त्याच्यातले जे काही सब पॉईंट होते ते सगळे झाले. आता इथून समोर आता आपल्याला थर्ड मेन पॉईंट बघायचा आहे तुमचा चॅप्टर मधला, जो की आहे कोणता आहे सर? त्याच्यानंतरचा पॉईंट आहे तुमचा प्रेशर. क्लिअर ना? हो, याच्यानंतरचा पॉईंट तुमचा आहे प्रेशर. मग मी हेडिंग टाकतो प्रेशरला. आता खऱ्या अर्थानं आमचा चॅप्टर चालू झाला बरं इथून समोर. प्रेशर, ठीक आहे. बरं, पहिले प्रेशरची डेफिनेशन लिहू. इट इज डिफाइंड as ratio of normal force per unit area. ठीक आहे, ही झाली प्रेशरची डेफिनेशन. काय लिहिलं सर मी या डेफिनेशन मध्ये? फ्लुइड किंवा प्रेशर इज डिफाइंड ॲज रेशिओ ऑफ नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे याचा अर्थ मला काय सांगायचं बघा, जर तुम्ही प्रेशर इज इक्वल टू फोर्स बाय एरिया असं म्हटले तर हे चुकतं. जर तुम्ही प्रेशर इज इक्वल टू एफ बार डिवायडेड बाय ए बार असं म्हटले तरी पण चुकतं. तुम्हाला प्रेशर इज इक्वल टू एफ नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ एरिया वेक्टर असंच म्हणावं लागेल. हे करेक्ट फॉर्म्युला आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, प्रेशर इज इक्वल टू फोर्स बाय एरिया चुकीचा फॉर्म्युला. प्रेशर इज इक्वल टू परपेंडिक्युलर फोर्स किंवा नॉर्मल फोर्स पर युनिट मॅग्निट्यूड ऑफ दॅट क्रॉस सेक्शनल एरिया असा फॉर्म्युला असतो. म्हणजे हा फॉर्म्युला करेक्ट आहे, हे दोन्ही चुकीचे आहेत. क्लिअर आहे का? ठीक आहे. इव्हन एखाद्या वेळेस असं येऊ शकतं बघा, पी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ एफ बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार. हे पण चुकीचं आहे, हेच करेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे प्रेशरला आम्ही एफ बाय ए असंच लिहित असतो, पण आता आम्हाला कळालं की हे पी इज इक्वल टू एफ बाय ए, पी इज इक्वल टू एफ बाय ए, पण याच्यामध्ये हा एफ जो असतो तो परपेंडिक्युलर असतो आणि हा जो ए असतो तो वेक्टर क्वांटिटी वाला नसतो. हा ए जो असतो तो मॅग्निट्यूड ऑफ एरिया वेक्टर राहते. हा ए म्हणजे हा वाला ए आहे, मॅग्निट्यूड ऑफ एरिया वेक्टर असं असतं. पण असं लिहिण्याच्या ऐवजी, कळतंय ना मला काय म्हणायचं, प्रत्येक वेळेस असं लिहिण्याच्या ऐवजी आपण लिहिताना असंच लिहूया, पण त्याचा अर्थ हा होतो. क्लिअर आहे का? बोला. हे झालं प्रेशर. हा झाला प्रेशरचा फॉर्म्युला. हा नॉर्मल फोर्स आहे किंवा परपेंडिक्युलर फोर्स आहे आणि हा एरिया वेक्टरची मॅग्निट्यूड आहे. ठीक आहे, हळूहळू सगळा फील देतो मी, टेन्शन घेऊ नका तुम्ही की सर हे काहीतरी नवीनच सांगता तुम्ही, प्रेशर इज इक्वल टू परपेंडिक्युलर फोर्स असं तर कधी ऐकलं नव्हतं आम्ही. सगळ्या गोष्टी हळूहळू होतील. ठीक आहे, फक्त जेवढं सांगतो तेवढं व्यवस्थित लिहून घ्या आणि समजून घ्या. तुमचा बोर्डचा कोणताच क्वेश्चन बाहेरचा जाणार, म्हणजे बोर्ड आणि सीईटीचे क्वेश्चन मॅक्झिमम तुम्हाला आपल्या नोट्समधलेच मिळतील. ठीक आहे ना? तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. बरं, प्रेशर इज इक्वल टू परपेंडिक्युलर डिवायडेड बाय एरिया मॅग्निट्यूड ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. क्लिअर? ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर आता मला युनिट सांगा बरं प्रेशरचं काय असतं. ठीक आहे, प्रेशरचं युनिट फोर्स आहे म्हणून न्यूटन आणि मीटर स्क्वेअर, किंवा यालाच आपण पास्कल म्हणत असतो. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. प्रेशरचे डायमेन्शन्स काय असतात हो सर? डायमेन्शन तुम्हाला काढायचे आहेत, ते मी फर्स्ट चॅप्टर मध्ये लिहून पण दिलेले आहेत आणि
तुम्हाला काढता पण येते. ठीक आहे, ही कोणती क्वांटिटी असते? प्रेशर कोणती क्वांटिटी असते सर? प्रेशर इज अ स्केलार क्वांटिटी. ठीक आहे, प्रेशर इज अ स्केलार क्वांटिटी. ठीक, आता ठीक आहे, याचा काय अर्थ होते सर? प्रेशर स्केलार क्वांटिटी कसे काय म्हणायला लागले तुम्ही? तर मला सांगा की आमच्याकडे किती क्वांटिटी असतात? पहिली गोष्ट म्हणजे एक असते वेक्टर क्वांटिटी, दुसरी म्हणजे स्केलार क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणतो आम्ही? ज्यांना डायरेक्शन आहे ते वेक्टर. ज्यांना डायरेक्शन आहे, ज्या फिजिकल क्वांटिटीला डायरेक्शन राहते ते वेक्टरच्या कॅटेगरीमध्ये. मग ज्यांना डायरेक्शन नाही किंवा जे डायरेक्शनवर डिपेंड नाहीत असे सगळ्यांना आम्ही स्केलरमध्ये टाकतो. तुम्हाला ठीक आहे, बघा व्यवस्थित समजून घ्या की हे स्केलार क्वांटिटी पेक्षाही करेक्ट आन्सर असा आहे की प्रेशर इज अ टेन्सर क्वांटिटी. TENSOR, टेन्सर क्वांटिटी. पण ते टेन्सर क्वांटिटी नावाचा कन्सेप्ट आम्हाला सिलेबसमध्ये नाहीच आहे. ठीक आहे, म्हणजे पण मला हे सांगायचं काय की जर तुम्ही एखाद्या CETच्या क्वेश्चनमध्ये, नीटच्या क्वेश्चनमध्ये, ठीक आहे, तुम्हाला जर असा ऑप्शन्समध्ये जर असं असेल की प्रेशर इज स्केलार, वेक्टर, टेन्सर, या पहिला ऑप्शन आहे स्केलार, दुसरा ऑप्शन आहे वेक्टर, तिसरा ऑप्शन आहे सी ऑप्शन टेन्सर, आणि D नंबरचा ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबोव, म्हणजे तिन्ही पण. तर अशा वेळेस तुम्ही टेन्सर क्वांटिटी म्हणणार प्रेशरला, कारण CET वाल्यांचा काही भरोसा नसते, ते टाकू शकते. पण आम्हाला सिलेबसमध्ये आहे का टेन्सर क्वांटिटी? नाही आहे. इव्हन तुमच्या 11-12चे जे स्टँडर्ड रेफरन्स बुक आहेत त्याच्यामध्ये टेन्सरला डिफाईन केलेलं नाही कुठं, आणि कुठल्या क्लासमध्ये टेन्सर क्वांटिटीबद्दल शिकवतही नाहीत. त्याच्यामुळे त्याच्या डेप्थमध्ये आम्हाला जायचंच नाही, जे नाही आहे त्याच्यामध्ये जायचंच नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की प्रेशर इज अ टेन्सर क्वांटिटी, टेन्सर. पण टेन्सर आमच्याकडे नाही, मग आम्ही त्याला स्केलार म्हणत असतो. पण ऑप्शनमध्ये तुमच्याकडे जर टेन्सर असेल तर तुम्ही टेन्सरलाच क्लिक करायचं स्केलारपेक्षा. हां, जर ऑप्शनमध्ये टेन्सर नसेल तर मग मात्र स्केलार क्वांटिटी. मी लिहिताना स्केलारच देतोय. हां, ठीक आहे, स्केलारच देतोय. अजून एक प्रॉपर्टी असते प्रेशरला, प्रेशर इज आयसोट्रॉपिक. ठीक आहे, इन नेचर. ठीक आहे, आयसोट्रॉपिक इन नेचर. आता या आयसोट्रॉपिकचा अर्थ काय असते सर? प्रेशर इज आयसोट्रॉपिक इन नेचर. याचा काय अर्थ असते की जर का मी एखादं फ्लुइड कन्सिडर केलं तर त्या फ्लुइडच्या कोणत्याही एका मॉलिक्यूलला जर कन्सिडर केलं तर त्या मॉलिक्यूलवरती प्रेशर सर्व डायरेक्शनला सारखं असते. ठीक आहे, सारखं असते, याला म्हणायचं आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिकचा अर्थ काय? सेम इन ऑल डायरेक्शन. मग कोण सेम इन ऑल डायरेक्शन? मला काय म्हणायचं समजतंय ना? आयसोट्रॉपिक या शब्दाचा अर्थ सेम इन ऑल डायरेक्शन. पण कोण आहे इथं सेम इन ऑल डायरेक्शन? प्रेशर. प्रेशर प्रेशर मग मला सांगा, कोणत्याही डायरेक्शनला प्रेशरची व्हॅल्यू सारखीच आहे. ही डायरेक्शन, ही डायरेक्शन, ही डायरेक्शन, सगळ्या डायरेक्शनला प्रेशरची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. मग प्रेशर कोणती क्वांटिटी येते? स्केलार क्वांटिटी येते. आमच्यासाठी ज्याला डायरेक्शन नाही, जो डायरेक्शनवर डिपेंड नाही, तो स्केलरच्याच कॅटेगरीमध्ये येतो. ठीक आहे, त्या टेन्सर क्वांटिटीच्या भानगडीत नाही पडायचं. ठीक आहे, बघा, ठीक आहे. हा, हे एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता याच्यानंतर बघा, ठीक आहे, मी जरा तुम्हाला अजून एकदा प्रेशरचाच फील करून देतो. प्रेशर कसं अप्लाय होतं, ठीक आहे, प्रेशरचा थोडासा फील करून देतो. ठीक आहे, बघा, मी काय म्हटलं, माझ्याकडे एक कंटेनर आहे आणि इथं माझ्याकडे ना असा एक फ्लुइड आहे. ओके, हे मी एक फ्लुइड कन्सिडर केलं. मी एवढा नॉनसेन्स आहो, ठीक आहे, मला कळतच नाही की या लिक्विडमुळं या बॉटमला प्रेशर कसं एक्झर्ट होते. तुम्हाला माहिती आहे की प्रेशर खालच्या डायरेक्शनलाच एक्झर्ट होते. म्हणजे हे लिक्विड या कंटेनरच्या बेसला खाली प्रेस करते ना, असं साईड साईडनं नाही करत. कन्सिडर करा ना की हे जे फ्लुइड आहे की हे फ्लुइड या कंटेनरच्या बेसला खालीच प्रेस करते ना, म्हणजे प्रेशर खालीच ऍक्ट होत असते. पण एखादा फारच नालायक व्यक्ती आहे आणि त्याला कळतच नाही की या लिक्विडमुळे या बेसवर कसं प्रेशर एक्झर्ट होते. आपल्याला तर माहिती आहे, ठीक आहे, ती खालच्या डायरेक्शनलाच प्रेस करते. पण आपण असं कन्सिडर करूया की असा फोर्स लागतोय या फ्लुइडमुळं किंवा या लिक्विडमुळं या बेसवरती असा डायरेक्शनला फोर्स लागतोय. म्हणजे मला काहीतरी इन्क्लाइन कन्सिडर करायचा. मला काय म्हणायचं लक्षात येतं ना की हा कन्सेप्ट ऑफ प्रेशर पॉइंट आहे. म्हणजे असं म्हणून लिहा तुम्ही, कन्सेप्ट ऑफ प्रेशर. ठीक आहे, कन्सेप्ट ऑफ प्रेशर, किंवा याला तुम्ही फील ऑफ प्रेशर असं पण म्हणू शकता. आलं लक्षामध्ये? कन्सेप्ट ऑफ प्रेशर किंवा फील ऑफ प्रेशर. ठीक आहे, असंच मला हे वाटलं की टेक्स्टबुकमध्ये जरी नसलं तरी त्याचा द्याव फील करून म्हणून इथून अजून आम्हाला प्रेशर व्यवस्थित कळत. बघा आता व्यवस्थित बघा,
की हे जे फ्लुइड आहे हे फ्लुइड आपण असं कन्सिडर केलं की या डायरेक्शननं फोर्स एक्झर्ट करते. आता तुम्ही म्हणाल असंच का कन्सिडर केलं, ठीक आहे, असंच का कन्सिडर केलं, तर तुम्ही कोणत्याही डायरेक्शनला करा ना, मला जे डायरेक्शन योग्य वाटली मी तशी कन्सिडर केलं. पण मी असं हॉरिझॉन्टल या फ्लुइडचं प्रेशर बॉटम वरती असं हॉरिझॉन्टल किंवा टेंजेन्शियल केलं का कन्सिडर, नाही. परपेंडिक्युलर किंवा नॉर्मल केलं का कन्सिडर, नाही केलं. मी इन्क्लाइंड केलं. आणि तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस इन्क्लाइंड गोष्टी असतात तेव्हा त्या इन्क्लाइंडला रिझॉल्व्ह केल्यानंतर हॉरिझॉन्टल आणि परपेंडिक्युलर दोन्ही येतच असतात, म्हणून इन्क्लाइंड कन्सिडर करायचं. ठीक आहे, मला काय म्हणायचं लक्षात येते ना, मी इथं लिहून देत नाही हा स्टेटमेंट. मला असं म्हणायचं आहे की या लिक्विडमुळं या बेसवर प्रेशर कोणत्या डायरेक्शनने एक्झर्ट होते या बेसवर हे आम्हाला कळतच नाहीये. असं कन्सिडर केलं आपण, कळतच नाहीये. तर मग ते कळत नाहीये म्हणून आता काढतोय आपण की कशा पद्धतीने एक्झर्ट होणार आहे. मग मी असा एक फोर्स कन्सिडर केला की या फ्लुइडनं किंवा या लिक्विडनं या डायरेक्शननं फोर्स एक्झर्ट केला असायला पाहिजे बेसवरती. बरं, मग याला रिझॉल्व्ह करा, खालच्या डायरेक्शनला घेऊन या. हा असा एक फोर्स येईल, याला म्हणायचं एफ कॉस थिटा. एक फोर्स असा तयार होईल, याला म्हणायचं एफ साइन थिटा. याला काय म्हणायचं एफ कॉस थिटा. हा असा खाली आल्यानंतर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असतो, मग त्या हॉरिझॉन्टल कॉम्पोनंटला कॉस थिटा म्हणतात. हा व्हर्टिकल कॉम्पोनंट झाला, याला नॉर्मल कॉम्पोनंट पण म्हणू शकतो किंवा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट पण म्हणू शकतो. मग मला सांगा हा जो एफ कॉस ऑफ थिटा आहे, हा जर एफ कॉस ऑफ थिटा या पर्टिक्युलर केसमध्ये ऍक्टिव्ह राहिला, म्हणजे याला जर काहीतरी मॅग्निट्यूड राहिली तर मग तर हा फ्लुइड फ्लो होईल ना. हे समजत नाही हा मुलांना, अजिबात समजत नाही हे. ठीक आहे, मला काय म्हणायचं बघा, हा जर एफ कॉस ऑफ थिटा जर ऍक्टिव्ह असेल म्हणजे याला जर काहीतरी मॅग्निट्यूड असेल 0.1, 0.2, 0.3, 1, 2, 3 अशा काहीतरी याला जर व्हॅल्यू असतील तर याचा अर्थ हा फोर्स या फ्लुइडवर लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे की हा फोर्स या फ्लुइडला टेंजेन्शियल आहे. मग फ्लुइडवर जर असा टेंजेन्शियल कोणताही फोर्स एक्झर्ट झाला तर फ्लुइड फ्लो करते. मी 1000 वेळा सांगितलं आता. ठीक आहे, फ्लुइडवर जर टेंजेन्शियल फोर्स लागला तर फ्लुइड फ्लो करते. मग हे फ्लुइड फ्लो मधलं आहे का, नाही सर, हे तर फ्लुइड रेस्ट मध्ये आहे. आणि असंही आपलं फ्लुइड ॲट रेस्ट चालू आहे, फ्लुइड ॲट रेस्ट वाला पार्ट चालू आहे. फ्लुइड ॲट रेस्ट मध्येच प्रेशर येतो. ठीक आहे, फ्लुइड इन मोशन मध्ये बर्नौलीज थेरम, ठीक आहे, त्याच्यानंतर टर्मिनल व्हेलॉसिटी, ठीक आहे, ते प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी वगैरे वगैरेच्या कन्सेप्ट येतात. हे तर आपलं फ्लुइड ॲट रेस्ट चालू आहे. आणि इथं दिसतंय आम्हाला एका कंटेनरमध्ये फ्लुइड असेल तर ते रेस्टच असायला पाहिजे. ठीक आहे, कंटेनरमधनं असं पळणार आहे का बाहेर, ठीक आहे, रेस्टच आहे. मग मला काय म्हणायचं की हा जो टेंजेन्शियल कॉम्पोनंट आहे किंवा हा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे तो झिरोच असायला पाहिजे सर. हा मला मुद्दा सांगायचा आहे तुम्हाला. हा एफ कॉस ऑफ थिटा झिरोच असायला पाहिजे, कारण टेंजेन्शियल कॉम्पोनंट फ्लुइडवर लागले की फ्लुइड फ्लो करत असतात. म्हणजे फ्लो होत नाहीये, म्हणजे हे ऍक्टिव्हच नाहीये, हे डिऍक्टिव्हेट आहे. हा डिऍक्टिव्हेट आहे म्हणजे एफ कॉस थिटा झिरो आहे. एफ कॉस थिटा जर झिरो असेल तर कॉस ऑफ थिटाला 90 डिग्री व्हावंच लागेल, कारण कॉस 90 झिरो असते. या फोर्सची तर काहीतरी मॅग्निट्यूड राहील, या फोर्सला तर काहीतरी मॅग्निट्यूड राहील ना. पण या दोघांची व्हॅल्यू झिरो येण्यासाठी कॉस ऑफ थिटाला म्हणजे या थिटाला 90 डिग्री व्हावं लागेल. म्हणजे हा जो थिटा मी इथं कन्सिडर केला, हा इथून पूर्ण असा 90 डिग्री म्हणजे एफ साइन ऑफ थिटा, ठीक आहे, हाच फक्त ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. रिझल्टंट फोर्स, ठीक आहे, रिझल्टंट फोर्स असायला पाहिजे. म्हणजे हा जो आम्ही असा मूर्खपणाने असा इन्क्लाइंड फोर्स कन्सिडर केला तो असा नसून तो कसा आहे, ठीक आहे, तो असा आहे फोर्स. ठीक आहे, म्हणून फ्लुइडवर नॉर्मल फोर्सेस ऍक्ट होत असतात किंवा नॉर्मल फोर्समुळेच प्रेशर तयार होत असते. असे जे नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर फोर्सेस राहते तेच प्रेशर तयार करतात. टँजेन्शियल करतात का, ठीक आहे, हे एफ कॉस थिटा असे टँजेन्शियल करतात का, नाही. ठीक आहे, लक्षात आलं. मग प्रेशर या फोर्समुळे तयार होत असते. म्हणून प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये प्रेशर इज इक्वल टू एफ परपेंडिक्युलर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हे परपेंडिक्युलर का आलं, कारण प्रेशर या साइन थिटाच्याच कॉम्पोनंट मुळे तयार होते, कॉस थिटाच्या कॉम्पोनंट मुळे नाही होत तयार. मला वाटते की बऱ्यापैकी फील आली असेल. आता अजून जर येत नसेल फील तर नेक्स्ट लेक्चरला देण्याचा प्रयत्न करतो मी. भरपूर मोठं लेक्चर झाला असेल. ठीक आहे, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. थँक्यू व्हेरी मच.